आजीच्या सारखी मागे लागायची की गोष्टी सांग, गोष्ट सांग, गोष्ट सांग. ती मला तिच्या मांडीवर बसून लई भारी भारी गोष्ट सांगायची. ओके. मला मला कधी कोणी सांगितल्याच नाही गोष्टी. म्हणजे आय डोंट रिमेंबर ॲज सच. सांगेन की तुम्हाला गोष्टी, म्हणजे हनुमानाची, कालियाची, श्रावण बाळाची. मी सांगेन ना तुला गोष्टी, म्हणजे ताऱ्यांच्या, आणि त्याही सायंटिफिक. तुम्हाला सांगू का सर, आता ह्या वस्तीत सुद्धा आहे ना, तुम्ही एका ताऱ्यासारखेच दिसताय. तशी तूही चंद्रकोरी सारखी छान दिसतेस. काय झालं आता? कौतुक केलेलंही नाही आवडत तुला? अजून राग शांत झाला नाही. एवढा कसला विचार करताय? मला शांत हो म्हणण्यापलीकडे तुम्हाला दुसरं काही जमत नाही का हो? कशाला उगाच रागा करताय? एवढं काही झालं नाहीये. मला ना खरंच तुमची कधी कधी गंमत वाटते. इतके कसे काय शांत राहू शकता हो तुम्ही? तुम्हाला राग आला नाही का? एवढं काय कौतुक आहे त्या राणीचं की पोटच्या पोराला त्रास होत असताना पण तुम्ही शांत राहताय. तुमच्यासारखी मी शांत राहू शकत नाही. अहो, माझ्या इंद्राला त्रास होत असताना मी गप्प राहू? मुळात इंद्राला कुठलाही त्रास होत नाहीये. आणि तो काय आता लहान आहे का? त्याला सगळं समजतं. समजतं? खरंच जर त्याला समजत असतं ना, तर असा उकिरड्यावर राहायला जायचा निर्णय घेतला नसता त्यांनी. बघितलं ना कशा अवस्थेत राहतोय तो, काय करतोय, कसे हाल होतात त्याचे. ही त्याची अशी अवस्था बघून मला अस्वस्थ होणार नाही का? त्याचे काही हाल होत नाहीये. तो त्याच्या सासरी आहे. झालं तर कौतुकच होईल. हो, कौतुक. त्या राणीच्या आजारी आई बापाच्या सेवेत ठेवलंय त्याला, हे कौतुक आहे? अहो, त्यांच्या घरात एका माणसाला धड उभं राहायची जागा नाहीये. झोपेल कुठे माझा इंद्रा? इथे माझा लेक एसीत झोपतो. त्या वस्तीत कसं जमणार आहे हो त्याला? त्यात ते डास किडे काय काय असेल देव जाणे. कसा राहील तो? तिकडे राहण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतलाय. मान्य आहे, त्यांनी स्वतः निर्णय घेतला. पण त्यांनी जरी चांगुलपणा दाखवला तरी हिला अक्कल नको? तिथे राहा म्हणण्याची तरी ऐपत आहे का यांची? इंद्राला अशा ठिकाणी झोपायची सवय नाहीये. इथे किती आरामात झोपतो तो, कसा राहतोय का आपल्याला माहित नाही का हो? त्याला तिथे राहणं जमायचं नाही. जमिनीवर कसा झोपेल? काही झालं म्हणजे? त्या राणीने ना एकतर आधीच माझ्या चिकूला माझ्यापासून हिरावून घेतलं, आता माझ्या इंद्राला माझ्यापासून तोडती. तुम्ही तर कधी माझे नव्हताच. आधी त्या कामगारांना प्राधान्य देत होता आणि आता सतत आपलं राणी राणी करता. तर या सगळ्यासाठी राणीला दोष देण्यात काय अर्थ आहे? आणि तुम्हाला इंद्राही म्हणाला ना, जरा समजून घ्या म्हणून. इंद्राना तर राणीच्या प्रभावाखाली दुसरा काही विचारच करू शकत नाहीये. पण त्याच्या बऱ्या वाईटाचा मला तर विचार करता येतो ना. मी काही त्याचं नुकसान होऊ देणार नाही. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. त्याच गोष्टी तुम्ही उगाळत बसता. काय म्हणाला? त्याच गोष्टी उगाळते, तेच बोलते मी. काय वेळ लागलाय मला? मी असं म्हणालोय का? हे तुमच्या बोलण्याचा अर्थ तर तोच होतोय ना. तुम्हाला वेळ नाही, पण भूक नक्की लागली आहे. भूक लागली म्हणून चिडचिड करताय ना? माझं मला कळतं. मग तुम्हाला भूक लागली नाहीये का? मला भूक लागली आणि मी खाणार पण आहे.
ते काय राणीमुळे मी उपाशी राहणार नाहीये. फर्स्ट क्लास. लगेच जा खालती, जेवून घे. तुमचं ताट वाढून आलोय मी. माझं मी बघते. जात आहे ना, ताट इकडे आणू. अहो हे सगळं तर शिकवलं होतं मला सुद्धा शाळेत भूगोलात. हो का? मग मला मिल्की वे बद्दल सांग बरं. ते चॉकलेट. अहो आमच्या वस्तीतली पोरं पण खायचीच की. आणि अगं मी ते आकाशगंगा बद्दल बोलतोय. ते ना आपण इथे बसून सुद्धा बघू शकतो. इथं बसून? हो. इथं बसून कसं बघणार? म्हणजे वर कळलं तर पाहिजे ना की काय बघतोय ते नेमकं. सगळे तारे सेमच दिसतात. हे बघ, मी तुला दाखवतो. आता काय ताऱ्यांना फोन लावताय का? अगं फोन नाही लावत आहे मी, तुला ताऱ्यांची ओळख करून देत आहे. हा. हे बघ, तो हे मित्र बोलत होतो ना. सर तुम्ही पण ना. तुम्ही हसताय काय? दाखवा बघू मला. इथे थोडं वर पकड. हा परफेक्ट. ओके, सो आता हा जो तू गोष्ट सांगितलीस ना मला आता, तो हा ध्रुव तारा एकदम स्टेबल असतो. त्याच्या अवतीभोवती सगळे फिरतात पण तो नाही आला. कसलं भारी ना. आपल्या पण आयुष्यात असा ध्रुवतारासारखा माणूस असला तर, म्हणजे आपलं पूर्ण जग त्याच्या अवतीभोवती फिरू द्यायचं आणि तो मात्र कायम तसाच.